यावर्षी श्रावण महिना हा 13 ऑगस्ट 2026 वार गुरुवार या दिवशी सुरू होत आहे आणि 11 सप्टेंबर 2026 वार शुक्रवार या दिवशी संपत आहे। यंदा श्रावणामध्ये 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत। यंदा श्रावणाची सुरुवात गुरुवारी होत आहे आणि श्रावण महिना शुक्रवारी संपत आहे। पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्टला आहे। नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पहिल्या श्रावण सोमवारी अतिशय साध्या सोप्या पण विधिवत पद्धतीने घरच्या घरी शिवलिंगाची पूजा कशी करावी, शिवलिंगाला शिवामूठ कशी अर्पण करावी, किती वेळा शिवामूठ अर्पण करावी आणि हो, शिवामूठ अर्पण करण्याच्या 2 ते 3 पद्धती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अगदी त्या तिन्ही पद्धतीने वाहून दाखवणार आहे तुम्हाला शिवामूठ। आणि शिवामूठ अर्पण करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे, 2 प्रकारचे मंत्र शेअर करणार आहे। या दोन्हीपैकी तुम्हाला जो सोपा वाटेल तो मंत्र तुम्ही शिवामूठ अर्पण करताना म्हणू शकता। सोमवारची पूजा केल्यानंतर नैवेद्य काय दाखवायचा, सोमवारचा उपवास कसा करायचा आहे, या श्रावणी सोमवारच्या उपवासाला काय खावं काय खाऊ नये, हा उपवास दुपारी सोडावा की रात्री सोडावा आणि हा उपवास सोडताना कोणती भाजी खाऊन हा उपवास सोडावा आणि सर्वात महत्त्वाचं या दिवशी सेवा काय करायच्या आहेत, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। श्रावणी सोमवारची पूजा सकाळी आपली देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही लगेच केली तरी सुद्धा चालते, पण सकाळी जर तुम्हाला वेळ नसेल, तुम्ही वर्किंग असता, सकाळची तुमची शिफ्ट असते, तर अशा वेळेला सायंकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही श्रावणी सोमवारची पूजा केली तरी सुद्धा चालते। श्रावणातल्या प्रत्येक श्रावणी सोमवारी तुम्ही शक्यतो रुद्राभिषेक करण्याचा प्रयत्न करा। रुद्राभिषेक कसा करावा हा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। अगदी विधिवत पूर्ण मंत्र स्तोत्रासहित रुद्राभिषेक करून दाखवलेला आहे। काही अडचणीमुळे प्रत्येक सोमवारी रुद्राभिषेक करणं जरी शक्य नाही झाला तर या पद्धतीने तुम्ही शिवलिंगाची पूजा करू शकता आणि या 4 सोमवारपैकी कोणत्या तरी एका सोमवारी मात्र रुद्राभिषेक करण्याचा नक्की प्रयत्न करा। श्रावणी सोमवारचा उपवास महिला, पुरुष, मुलं, मुली अगदी प्रत्येक जण करू शकतात। यापूर्वी कधीही तुम्ही श्रावणी सोमवार पकडले नसतील तर यंदाच्या पहिल्या श्रावणी सोमवारपासून या उपवासाला तुम्ही सुरुवात करू शकता। श्रावणी सोमवारचा उपवास दुपारी सोडावा की रात्री सोडावा असा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो। तर बघा, आमच्या भागामध्ये तरी रात्री सोडला जातो, पण वेगवेगळ्या भागानुसार, शहरानुसार हा उपवास दुपारी सुद्धा सोडला जातो। तुमच्या भागानुसार, तुमच्या शहरानुसार आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या कुळामध्ये, तुमच्या घराण्यामध्ये पूर्वीपासून परंपरागत हा उपवास सोडण्याची पद्धत कधी आहे, तुमच्या कुळामध्ये दुपारी सोडला जातो पूर्वीपासून का रात्री सोडला जातो, हे तुम्ही जाणून घ्या। तुम्हाला घरात सासूबाई वगैरे सांगणाऱ्या कोणी नसतील तर तुमच्या भावकीमधील मंडळींना तुम्ही विचारा, ते माहीत करून घ्या आणि त्यानुसारच हा सोमवारचा उपवास तुम्ही त्यावेळेला सोडण्याचा प्रयत्न करा। कारण पूर्वीपासून आपल्या घराण्यात ज्या काही रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत त्या जाणून घेणं, त्या पाळणं आणि त्या पुढे चालू ठेवणं आणि त्याच प्रकारे जे काही सगळे सणवार, व्रतवैकल्य आहेत ते करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे। त्यामुळे मी तुम्हाला काय व्हिडिओमध्ये सांगते किंवा अजून कोणाचं तुम्ही व्हिडिओमधून काय ऐकताय, गुगलवर वाचताय, यापेक्षा आपल्या रूढी परंपरेप्रमाणे उपवास सोडण्याचा प्रयत्न करा। आणि असं काहीही नाही की मी तुम्हाला सांगितलं रात्री सोडायचा आणि तुम्ही जर दुपारी सोडला तर ते चुकीचं आहे, असं अजिबात नाही। तुमच्या घराण्यामध्ये जर पूर्वीपासून दुपारी सोडला जात असेल तर तुम्ही दुपारी सोडा, हे तुमच्या फायद्याचं आहे। कारण आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा सोडायच्या आणि दुसऱ्यांनी सांगितलेलं ऐकून त्याप्रमाणे व्रतवैकल्य करायची, हे पूर्णपणे चुकीचं आहे। मी सुद्धा माझ्या सासूबाई वगैरे पूर्वीपासून आमच्याकडे सासरी जसं केलं जातं त्याचप्रमाणे करत आहे। श्रावणी सोमवारच्या उपवासाला 2 वेळा मीठ खायचं नसतं, 2 वेळा मीठ खाल्ल्याने हा उपवास मोडतो। आणि श्रावणी सोमवारी किंवा महादेवाच्या कोणत्याही उपवासाला भगर चालत नाही, भगर खाल्ल्याने सुद्धा सोमवारचा उपवास किंवा महादेवाचा जो कोणता उपवास व्रत असेल ते मोडल्या जातं। त्यामुळे या 2 गोष्टींची काळजी घ्यायची आहे। आता ज्यांना शुगर वगैरे आहे, ज्यांना डॉक्टरांनी मीठ खायला सांगितलेलंच आहे, तर अशांनी काय करायचं, मग तुम्ही फराळाचे पदार्थ बनवताना त्यामध्ये सेंदव मिठाचा वापर करा। पण शक्यतो या दिवशी 1 वेळा जे कोणते फराळाचे पदार्थ तुम्ही खाणार आहात ते गोड खाण्याचा प्रयत्न करा, जसं की साबुदाण्याची गोड खीर, राजगिऱ्याचा गोड शिरा किंवा राजगिऱ्याचा लाडू दुधामध्ये मिक्स करून, किंवा तुम्ही केळी, कोणतेही फ्रूट जे तुम्हाला आवडत असतील ते तुम्ही खाऊ शकता, रताळी तुम्ही खाऊ शकता, चहा, दूध, ज्यूस तुम्ही घेऊ शकता। पण मीठ मात्र 1 वेळा उपवास सोडतानाच आपल्याला खायचं आहे। या दिवशी उपवास आहे, मग गणपतीला, महादेवाला किंवा देवांना नैवेद्य काय दाखवायचा, तर कोणत्याही फळाचा नैवेद्य, ड्रायफ्रुट्स
रसचा नैवेद्य, साखरेचा, खडीसाखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरी सुद्धा चालतो. या दिवशी उपवास सोडताना आमच्याकडे तरी मुळा तोंडी लावला जातो. एक घास का होईना मुळा खाल्ला जातो आणि मग श्रावणी सोमवारचा उपवास सोडला जातो. मुळा खाल्ल्याशिवाय श्रावणी सोमवारचा उपवास सुटत नाही असं आमच्याकडे म्हटलं जातं. बऱ्याच ठिकाणी मेथीची भाजी खाल्ली जाते. मेथीची भाजी खाल्ल्याशिवाय उपवास सुटत नाही असं म्हटलं जातं. याप्रमाणे तुमच्या भागामध्ये किंवा तुमच्या घरी काय खाऊन उपवास सोडण्याची पद्धत आहे तो पदार्थ आवर्जून त्याचा समावेश करावा. या दिवशी आवर्जून शिवपूजा झाल्यानंतर बेलपत्र शिवलिंगाला अर्पण करायचे आहेत. बेलपत्र अर्पण करताना नेहमी त्या बेलाची जी दांडी असते, मागचं जे देठ असतं, तर ते याप्रमाणे बघा तोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच बेलपत्र जे आहे ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आणि बेलपत्र नेहमी पालथं म्हणजे जो निमुळता मऊ भाग आहे तो शिवलिंगावर ठेवून देठ जे असतं ते भिंतीकडे येईल आणि पान समोर आपल्याकडे येईल. 3 पानांपैकी जे मधलं पान असतं ते आपल्याकडे येईल. याप्रमाणे बेलपत्र शिवलिंगाला अर्पण करायचं असतं. तुम्हाला जर 108 बेलपत्र मिळाली तर शिव अष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत तुम्ही बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करा. पण तुम्हाला 108 बेलपत्र नाही मिळाली तर जी काही बेलपत्र असतील ती तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये ठेवा, त्यावर आपला उजवा हात ठेवा किंवा ती सगळी बेलपत्र जी आहेत ती आपल्या उजव्या हातामध्ये धरा, शिव अष्टोत्तर नामावली म्हणा आणि त्यानंतर ती शिवलिंगावरती अर्पण करा. श्रावणी सोमवारी शिवपूजा करताना चौरंग किंवा पाट मांडून घ्यायचा, त्यावर पांढरं वस्त्र अंथरायचं, सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा. शक्य झालं तर आपण पांढरी वस्त्र घालायची. पांढरी वस्त्र नसतील तर जे काही फेंट रंगाचे कपडे आहेत ते या दिवशी घालायचे आणि देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती आणि शिवलिंग पूजेसाठी घ्यायचं आहे. सुरुवातीला गणपतीचं पूजन करायचं. ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणून गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा किंवा गणपती अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र म्हणून अभिषेक केला तरी सुद्धा चालतो. गणपतीची मूर्ती स्वच्छ पुसायची. 2 विड्याचे पानं घ्यायचे, त्यावर थोडेसे तांदूळ, त्यावर ही मूर्ती ठेवायची किंवा छोटीशी एखादी तुमच्याकडे तांब्याची पितळीची प्लेट असेल तर त्यामध्ये गणपतीची मूर्ती ठेवली तरी सुद्धा चालते. गणपतीच्या मूर्तीला हळद कुंकू वगैरे अर्पण करून घ्यायचं. तुमच्याकडे असतील तर दुर्वा वाहायच्या, फुल अर्पण करून घ्यायचं आणि नैवेद्य दाखवायचा आणि धूपदीप ओवाळून घ्यायचं. त्यानंतर शिवलिंगाची पूजा करायची आणि शिवामूठ अर्पण करायची. शिवामूठ ही कधीही कोरडी अर्पण करायची नसते. शिवामूठ ही ओली अर्पण करायची असते. आता ती ओली पण कशा प्रकारे तर बघा, तुम्ही या पद्धतीने एखाद्या ट्रेमध्ये प्लेटमध्ये तांदूळ घेऊ शकता. मी तुम्हाला पहिल्या सोमवारची पूजा दाखवत आहे त्यामुळे पहिल्या सोमवारची शिवामूठ जी आहे ती तांदूळ आहे तर मी तांदूळ घेतलेले आहेत. ज्या सोमवारची जी शिवामूठ असेल ती तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, ती शिवामूठ ओली करून घ्यायची आणि 3 वेळा आपल्या मुठीमध्ये घेऊन 3 वेळा शिवामूठ अर्पण करायची आहे. शिवामूठ अर्पण करताना पहिला मंत्र जो आहे तो अशा प्रकारे आहे. शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, माझ्या मनातील इच्छा पूर्ण कर रे देवा, असं 3 वेळा म्हणत म्हणत तुम्हाला 3 वेळा शिवामूठ अर्पण करायची. किंवा दुसरा मंत्र अशा प्रकारे आहे. शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरा दिरा भावा, ननंद जावा भ्रतारा, नावड तिची आवडती कर रे देवा, असे म्हणत आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे. आता पहिल्या पद्धतीने ओलं करून आपण आपल्या मुठीमध्ये घ्यायची ती ओली शिवामूठ आणि 3 वेळा अर्पण करायची. दुसऱ्या पद्धतीमध्ये कोरडे तांदूळ घ्यायचे, आपल्या उजव्या हातात धरायचे आणि शिवलिंगावर सोडत सोडत वरतून एका पेल्याने आपल्या मुठीवर आपल्याला पाणी सोडत सोडत शिवामूठ अर्पण करायचे आहे. या दोन्हीपैकी ज्या पद्धतीने तुमच्याकडे शिवामूठ अर्पण केली जाते तर त्या पद्धतीने तुम्ही शिवामूठ अर्पण करू शकता. आणि बरेच जण इतकी छोटीशी शिवामूठ अर्पण करतात की ती अर्पण केली आहे का नाही हे सुद्धा दिसत नाही. तर असं करू नका. शिवा मूठ म्हटलेलं आहे त्याच्यामुळे आपली मूठ भरून ज्या ज्या दिवशीची जी शिवामूठ असेल ती घ्या आणि ती अर्पण करा. या दिवशी शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करण्याचा प्रयत्न करा. पण काही अडचणीमुळे झालं नाही तर शिवलीलामृत या ग्रंथातील 11वा अध्याय आवर्जून पठण करा आणि या दिवशी 108 बेलपत्र शिव अष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत तरी किमान शिवलिंगाला अर्पण करा. महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन शिवाचं दर्शन घ्या आणि शक्य झालं तर प्रत्येक श्रावण सोमवारी किंवा या 4 श्रावण सोमवारपैकी कोणत्याही एका सोमवारी रुद्राभिषेक आपल्या घरामध्ये आवर्जून करा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी उत्तर पूजा करून घ्या. वाहिलेली शिवामूठ जी आहे ती पक्ष्यांना खायला घाला किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं मोठं कोणतं झाड असेल तर त्या झाडाखाली ठेवा म्हणजे पक्षी खातील. बेलपत्र फुलं वगैरे जे आहे ते निर्माल्यामध्ये टाका आणि प्रत्येक सोमवारी या प्रकारे पूजा करायची आहे. फक्त शिवामूठ बदलायची आहे. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या तीळ, तिसऱ्या मूग आणि चौथ्या सोमवारी जव शिवामूठ जी आहे ती शिवलिंगाला अर्पण करायची आहे.